आज आपण अशा पद्धतीने स्लीव्ज कशी बनवायची ते बघायचं आहे। तर मी रेश्मा क्लॉथ क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते। तर इथं आपण ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे आणि त्या पट्टी बॉर्डरचं माप सोडून आपण इथं पट्टी काढून घेतलेल्या आहे। तर त्याच्यावरती मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला 2 इंचावरती 4 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपण इथं 4 चून पाडून घेणार आहोत। त्याच्यासाठी व्यवस्थित अशा 4 चून पाडून घ्यायच्या आहेत आणि जिथं आपण कटिंग केलेलं आहे मधोमध कटिंग करून घेतलेलं आहे तिथेच आपण अशा पद्धतीने 4 चून काढून घ्यायच्या आहेत। आता इथे टाचन लावून घ्यायचे आहे, कारण दुसऱ्या साईडनं पण आपल्याला चून काढायचे आहेत। आता दुसऱ्या साईडनं पण आपण 4 ठिकाणी 2-2 इंचावरती मार्किंग केलेले आहे। तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला पण आपण 4 चून काढायच्या आहेत आणि तिथे पण टाचन लावून तुम्ही शिलाई करून घेऊ शकता, किंवा हातामध्ये बसत असतील तर हाताने व्यवस्थित पकडून अशी शिलाई करून घ्यायची आहे। आता वरती पण आपल्याला अशा चून हव्या आहेत, त्याच्यासाठी काय करायचं आहे तर खालून शिलाई केल्यानंतर वरती आपल्याला चून पाडून घ्यायच्या आहेत। वरती पण आपल्याला खालून पकडायचं आहे आणि 4 चून व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत। आता इथं अशा पद्धतीने 4 चून काढून घ्यायच्या आहेत। ह्याच्यासाठी म्हणजे ही डिझाईन जर बनवायची असेल तर कपडा थोडा जास्त लागतो, त्याच्यामुळे अशा ब्लाऊज पीसमधल्या अशा लांब लचक आपल्याला 2 पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपला बाहीची उंची किती आहे आणि आपली बॉर्डर किती आहे ते बघायचं आहे। बॉर्डरचं माप सोडून आपल्याला वरच्या भागामध्ये अशा चून पाडून घ्यायच्या आहेत। तर अशा 4 ठिकाणी आपण चून पाडून घेणार आहोत आणि अस्तर आपण जितकी आपली बाही आहे त्या पद्धतीने आपण अस्तर कटिंग केलेलं आहे। तर ह्याच्यावरती ठेवून आता अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर अस्तरचा मधोमध चूनच्या मध्ये आला पाहिजे बरोबर। तर अशा पद्धतीने टाचन करून घ्यायचे आहे। नंतर तुम्ही चारी बाजूने शिलाई करून घ्यायची आहे। आता बाहीची पूर्ण अस्तर इथं जोडून घ्यायचं आहे आणि आपली चून पलटू नये त्याच्यासाठी खालून पण व्यवस्थित बघून अशा पद्धतीने चारी बाजूने शिलाई करून घ्यायची आहे। अशी ही आपली बाही जोडून घ्यायची आहे। चून व्यवस्थित बघायचे आहेत, कारण शिलाई करते वेळी दुमडू नये, चून इकडे तिकडे होऊ नये ह्याची काळजी घेऊन आपल्याला शिलाई करायची। आता इथं एक्स्ट्राचं जे कपडा आहे आपला मेन कपडा ब्लाऊजचा तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि आपण जी टाचन लावलेले आहेत त्या पण काढून घ्यायच्या आहेत। आता इथं पूर्ण कपडा कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला खालची बॉर्डर जोडायची आहे। तर आता इथं बॉर्डर मधोमध कटिंग करायची आहे, कारण आपल्याला पोटली बटन लावायचे आहेत। त्याच्यासाठी इथं मी पोटली बटन पहिलाच बनवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मी 10 पोटली बटन एका हाताला असं 20 पोटली बटन म्हणजे दोन्ही हाताला 20 पोटली बटन लावणार आहे। तर एका हाताला 10 पोटली बटन बसतात। तर इथं अशा पद्धतीने पोटली बटन लावायचे आहेत आणि ह्या पण फिनिशिंग सोबत येतात आणि जे आपण